कीर्ती, हाँ सर. हे घे. हे काय सर? हे आपल्या स्टुडंट सेफ्टी कमिटीचं पहिलं काम. तुला यामध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं लिहायची आहेत ज्यांना आजपर्यंत त्रास झालाय आणि ते निमूटपणे तो त्रास सहन करतायत. कीर्ती, हा सर. हो हो मी लिहिते. रिलॅक्स कीर्ती. खूप सोपं काम आहे. तुला फक्त त्यांच्याशी जाऊन बोलायचंय आणि त्यांचा विश्वास जिंकायचा आहे. दॅट्स इट. टू बी फ्रँक सर, मला ना हे सगळं जड जातंय सर. कीर्ती, मी समजू शकतो की तुला हे सगळं अवघड वाटतंय, पण अगं तू जेवढी नर्वस होतेस ना तेवढंही अवघड काम नाहीये. आणि तू एकदा काम सुरू केलंस ना की तुला आपोआप जमायला लागेल. ते तू नेहमी त्यांच्याशी जशा गप्पा मारतेस ना तशाच गप्पा मारायच्या आणि बोलता बोलता त्यांना काही त्रास होतोय का हे आपल्याला जाणून घ्यायचं. दॅट्स इट. ते माझ्याशी का बोलतील? आणि ऑनेस्टली मला आता हे सगळं ऑकवर्ड फील होतंय सर. अगं का नाही बोलणार? तू त्यांच्यातलीच एक आहेस ना. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू अजिबात ऑकवर्ड वगैरे होऊ नकोस. तू त्यांच्याशी नीटच बोलणार आहेस आणि तेही तुझ्याशी नीटच बोलणार आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, आपण हे सगळ्या गोष्टी त्यांच्या मदतीसाठीच करतोय. सो ते तुला अजिबात घाबरणार नाही. जस्ट गो फॉर इट. सर, इफ यू डोंट माइंड, मी प्लीज मी लिहिते नावं, पण मी बाहेर बसून लिहू का ना? नाही, मी 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 इथेच बसून नाव लिहिते. कीर्ती, सर लिहिते मी. तू बाहेर बसून शांतपणे लिहू शकतेस. माझी काहीच हरकत नाही. थँक्यू सर.